आम्ही उमेदवारीचा अर्ज भरला होता त्यावेळेला सुद्धा मी मीडियासमोर एक बाईट दिली होती की नागरिक आम्हाला न्याय देतील। ज्याप्रमाणे आमचे जे उमेदवार होते हे सर्वजण ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते होते, परंतु पक्षांनी त्यावेळेला डावललं। पण आज जनतेने आमची दखल घेतलेली आहे। आपण आज बघू शकता की पूर्ण पिवळा वादळ आज आमच्या पाठीमागे। आज हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने आज उतरलेले आहेत की आमची जी कामं होती त्या कामांची दखल घेऊन आज नागरिक आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नागरिक आम्हाला पूर्ण न्याय देतील। आणि आमचे जे तिन्ही उमेदवार अपक्ष आहेत त्यामध्ये नारळ चिन्ह अ मधून, त्यानंतर क मधून अंगठी आहे आणि ड मध्ये TV चिन्ह आहे। तर पक्षाला आम्ही कोणत्या पक्षाविरोधात नाही आहे, आम्ही जनतेसाठी लढतोय आणि जनतेचे कार्यकर्ते आहोत। त्याच्यामुळे आमचा कोणत्या पक्षावरती राग रुसवा नाही आहे, कारण आम्ही आधीपासून अपक्ष निवडणूक आधी लढलो होतो। त्यामुळे आम्हाला जनतेचा त्यावेळेला आम्हाला पाठिंबा मिळाला होता। त्यामुळे आम्ही जनतेच्या पाठिंब्यावरती उभे आहोत। त्यामुळे आम्हाला कोणत्या पक्षाबद्दल काही नाराजगी वगैरे नाही आहे। तर एवढा प्रतिसाद मिळतोय कारण सगळ्यांना माहिती आहे विकासाच्या मुद्द्यावर कोण लढणार आहे। पक्ष आहेत पण पक्षांच्याकडे विकासाचं काहीच नाही गेले 20-25 वर्ष। आणि आम्ही जे लढणार आहेत, आम्ही उमेदवारी भरली आहे ती विकासाच्या मुद्द्यांवर। आणि आता तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त आपल्याकडे यंग पिढी आपल्यासोबत। यंग जनरेशन काय आहेत त्यांना माहिती आहे विकास झालेला नाही, त्यांना डेव्हलपमेंट हवी आहे। आणि आपण डेव्हलपमेंटसाठी लढतोय, भांडतोय आणि 5 वर्षानंतर आपला प्लॅन पण आहे डेव्हलपमेंटचा। आपण त्यांना एजेंडा पण दिला आहे की आपण 5 वर्षात काय करणार आहे। आणि बाकीचे जे येणार आहेत ज्यांनी उमेदवारी भरलेली आहे त्यांचे विकासाच्या मुद्द्यावर एकही पॉईंट नाही आहे। त्यांचं फक्त काय झालं आहे त्याच्यावर बोलतात ते, पण आपण काय करणार आहे, विकास म्हणजे विकास, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही। नमस्कार, मी अमृता विशाल जाधव, पॅनल क्रमांक 14 अ मधून अपक्ष उमेदवार आहे। आमची निशाणी आहे नारळ, अंगठी, TV। लोकांचा प्रतिसाद भरपूर दिसतोय आम्हाला, तुम्ही बघतच असाल। नमस्कार, भरघोस मताने आम्हाला निवडून द्या।